टिपिकल आर्चूमध्ये तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ. आज आपण करणार आहोत शेपूची भाजी, ती पण डाळ टाकून मुगाची. आमच्या घरात ही भाजी खूप आवडते आणि मुलींना सुट्टी असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना ती खायला पण भेटणार आहे. त्याचबरोबर मी रात्री सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलीचे बोटं थोडे गरम कढईमध्ये चिटकले होते किंवा भाजले होते. त्यांना चांगली मस्त अशी फोड आले होते. मस्तने चांगलीच भाजली होती ती. हसी मजाक बोलते मी, रडत होती खूप. तर आपण करणार आहोत शेपूची भाजी. शेपूच्या भाजीसाठी आपण मस्त जिरे लसूण फोडणी देऊन मस्त अशी शिजायला टाकत आहोत. हिरवीगार भाजी आहे, तुम्ही बघतच असले बघा. मस्त अशी छानशी भाजी, पण तिचा एक प्रॉब्लेम असतो, धुवून टाकायच्या वेळेस ती नेमकी थोडी थोडी मागं राहत असते. एक सोबत संगच येत नाही आणि मी चाळणीनं चाळून नाही घेतली, जेणेकरून धुताना माती खाली राहते, हलकी भाजी वरती येते. अशा प्रकारे मी भाजी धुवून टाकते. भाजी खूप छान होती, हिरवीगार वावरातली होती आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे मला रोज ताजी ताजी भाजी येतच असते. मेथीची झाली, शेपू झाली, फ्लावर्स, कोबी, त्यामुळे इतका सारा भाजीपाला मला आणायला लागत नाही. बघा, वरून मी मुगाची डाळ धुवून टाकत आहे आणि मी आता ही खास हिरव्या मिरच्यात नाही करत आहे, मी ती मस्त अशी लाल मिरच्यांमध्ये करत आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने करत आहे. हे बघा, हा मी वरतून मस्त असा कूट आणि लाल मिरच्या दळून घेतलेल्या होत्या मिक्सरला, असा मी टाकून देते आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये आणि शेपूला जे आपण धुवून टाकतो त्या पाण्यामध्येच मी शिजवत आहे. तिला कमी वरून पाणी टाकलं नाही. आता मुलं उठले होते त्यामुळे सगळ्यांसाठी गुळाचा चहा आणि आम्हाला नंतर आपल्या उन्हाळ्यात आपण ज्या करतो वड्या तोडतो त्या वड्यांची भाजी करत आहे. हे बघा, वड्या आता भाजून घेते, एकीकडे चहा ठेवते. दादूची मस्ती पण चालू आहे, फोन दे त्याला पण नादी लावते. अशा प्रकारे माझी दुपार होती. दुपारी पाहुण्यांना करायची होती मला पोहे. घासून ठेवलेले भांडे वगैरे सगळं आवरलेलं होतं. तर पाहुणे आले त्यासाठी मला करायचे होते पोहे. पण त्याआधी मी घेत आहे फरशी पुसून. मला निरोप आलेला होता पोहे करायचे आहे, पण मी पटपट घर आवरून घेतलं. पोह्यांचं मटेरियल कट करून ठेवलं होतं, त्यामुळे मी पटकन असे पोहे करायला घेतले. तुम्ही बघू शकता, पोहे थोडेसेच होते, छोटेसे नाही, थोडेसेच करायचे होते, 2-3 जणांचे. आणि उरले तर आपले पोरं आहेच खायसाठी. आता मी ही स्टीलची कढई आहे आणि ती जास्त ताव आल्यामुळे ती हलती आहे. नाही तर तुम्ही म्हणशाल कढई का बरं हलू राहिली आहे, स्टील पटकन तापतं त्यामुळे ती अशी हलू राहिली आहे. अशा प्रकारे मी मस्त असे गरमागरम पोहे करत आहे. त्यामध्ये एक वाजले होते दुपारचे 2. अजून आम्ही जेवण केलेलं नव्हतं. असाच टाईमपास चालू होता, मुलं घरी होते, इकडलं तिकडलं चालूच होतं. हा माझा मसाल्याचा डब्बा, तुम्ही हा नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघत असता. अशा प्रकारे मी हे बघा दाखवले मी तुम्हाला. दुपारचे वाजले 2, मी करत आहे पोहे पाहुण्यांसाठी. ते नाहीच बोलत होते पण आम्ही केले होते. तर हे पोहे गरमागरम मी त्यांना वाढून देते. नंतर पाहुणे गेल्यावर आम्ही जेवण करणार होतो. हे बघा, दिवसभरची धावपळ आणि नंतरून 5-5:30 वाजता भांडी घासायला सुरुवात केली, कारण दुपारी मी जेवल्यानंतर काहीच आवरलं नव्हतं. नंतर चहा वगैरे झाली, सगळी भांडी सोबत घासायला घेतली. त्याबरोबर डोक्यात पण विचार चालू होता, आता भाजी काय करू, कारण आम्ही लेट जेवल्यामुळे मला एवढी इतकीशी भूक नव्हती. त्यामुळे डोक्यामध्ये ते पण चालू होतं, काय करू. अशा प्रकारे मी भांडी सर्व अशी घासून घेते. सगळे भांडे होते, चहा पाण्याची, लिंबू पाण्याची, परत तुम्हाला सांगते पोह्यांचे, आम्ही जेवलेले ताटं वगैरे सगळं काही होतं. मी सगळं ठेवून दिलं होतं आणि तिन्ही मुलांना घेऊन झोपली होती. म्हणजे मी नाही झोपली पण त्यांना झोपी लावलं होतं. ऊन जास्त झाल्यामुळे बाहेर खूप ऊन पडतं आहे आणि दादूला फॅन घरात चालू झाल्यामुळे आमचा दादू सर्दी व्हायला लागली त्याला फॅनच्या हवेनं. चला, हे बघा, भांडी सगळे अशी भांडी. तुम्ही म्हणशाल काय भांडी साचून ठेवली या बाईने, असं काही नाही. आता मुलं पण घरी होते आणि कंटाळा तर येतोच, रोज नेहमी तेच काम करायचं आहे त्यामुळे. तर चला, आपली भांडी घासून झाली, धुवून टाकते, किचनचा वट्टा वगैरे मस्त असा साफ करते आणि आपण करणार आहोत पुढं स्वयंपाकाचं नियोजन. त्याबरोबर करायचं होते आपल्याला दिवाबत्ती पण. घरं वगैरे आवरून घेते, मस्तपैकी कपडे वगैरे लावून देते.
तोपर्यंत आपला 6-6:30चा टाईम होणार आहे दिवाबत्ती करायचा. तुम्ही बघू शकता भांड्यांनी चांगलाच वेळ घेतलेला होता माझा. ही स्टीलची कढई पटकन निघती आणि पटकन लागती पण खालून. दोन्ही क्रिया तिच्या सोबत चांगल्याच होता. प्लीज माझा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा. काही चुकलं असेल ताईंनो मला प्लीज समजून सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर मी चालली होती दिवाबत्ती करायला, पण दादूमुळे गेटला लॉक टाकलेलं होतं, त्यामुळे मी गेट उघडून बाहेर गेली. आमच्यात हे बघा असं वातावरण आहे आमचं बाहेरचं. अंधार झालेला होता. तुळशी वृंदावनातून मी आमचा दिवा आणला आणि दिवा लावतीये. हे बघा मस्त अशी छोटीशी पंती जी मला तुळशीमध्ये ठेवता येते. तुम्ही म्हणशाल इने धूप कशात ठेवला, तर मी ती एक काचेची छोटीशी बॉटल आहे त्यामध्ये ठेवलं होतं. कारण दादूंनी आमचं ते धूप स्टँड हरवलं होतं, त्यामुळे मला ते नाही भेटलं. पोरं म्हणल्यावर अशा गोष्टी घरात चालूच असतात. आणि आपण पण एक स्त्री असल्यामुळे ॲडजस्टमेंट करू शकतो. स्त्रीच एकमेव अशी व्यक्ती की ती ॲडजस्ट करायला शिकती किंवा करायला भाग पाडती. अशा प्रकारे मी पण ते ॲडजस्ट केलं होतं. दिवाबत्ती करून बघा मुलं मस्त खेळत होते रिंगा. मी चालली होती किचनमध्ये भात टाकलेला होता. भाजी मला वांग्याची करायची होती. मस्त ताजी छोटीशी वांगी होती. बघा भात लावून देते, भात धुवून टाकते मस्त. अशा प्रकारे भात धुवून टाकल्यावर मी वांगे चिरते, लसूण सोलून घेते. पाणी गरम नव्हतं म्हणून मी पाण्यात हात घातला. शेगडी नेटकेच चालू केली होती. भातात पाणी माझ्याकडून जास्त झाल्यामुळे मी थोडंसं पाणी काढून घेतलं होतं आणि मीठ टाकून मस्त भाताला उकळी दाखवते मी तुम्हाला. शेगडीवर खूप छान स्वयंपाक होतोय. आता मी करत आहे वांगे. तर प्रत्येकी 2-2 वांगी अशा हिशोबाने मी वांगी काढली होती. मुलींनी एखादं खाल्लं तर ठीक आहे, पण माझ्या मुली वांगं खात नाही. पण वांगी मस्त होती, छोटी होती, हिरवीगार होती. त्यामुळे मी मस्त आता ते कूट टाकून वांगी करणार होती. कारण आम्ही 3 वाजता जेवलो होतो, त्यामुळे एवढी भूक पण नव्हती, पण करायचं होतं स्वयंपाक, हे चुकत नाही. अशा प्रकारे मी वांगे कापून घेते आणि नंतर मी लसूण सोलते. ताजी वांगी करायला पण मजा येते, नाहीतर वांग्यांचा कलर उतरून गेल्यावर ती वांगी करूशी नाही वाटत. मस्त असा लसूण सोलून घेते. लसूण काही पोकळ झालेला होता, कारण दिवाळीच्या पुढे लसूण पोकळच होतो. त्यापेक्षा माझा चांगला होता अजून, पण मग बऱ्यापैकी झाला आहे. 30-40% पोकळ झाला आहे माझा लसूण पण बरे आता वापरायला भेटतोय ना, हेच खूप आहे. अशा प्रकारे मी लसूण सोलून घेते पटपट. नंतर आपण पीठ मळणार होतो. आता पीठ मळणार होते मी. मोठीशी ताट आहे माझ्या कपारातीसारखं, त्यामध्ये मी पीठ मळते. नाही तर सकाळच्या वेळेस मी गमिली छोटीशी स्टीलची तिच्यामध्ये मळते. मस्त असं पीठ चाळून घेते. घरघंटीतलं पीठ आहे तरी पण मी चाळून घेते. पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता आपण त्याचा गोळा किंवा पीठ मळून ठेवूया. हे बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि नंतर मी तुम्हाला दाखवते भाताची उकळी. भात असा मस्त उकळत होता, छान वाटत होतं त्याच्याकडे बघून. अशा प्रकारे माझा भात झाला. नंतर आपले वांगे मी टाकली होते कढईमध्ये. तुम्ही म्हणशाल वांगे पाण्यात पोहू राहिले, पण कढई मोठी असल्यामुळे ते थोडेसे दिसत होते मध्ये. नंतर आम्ही घेतला खाऊ खायला. दही वडे, गुडीशेव रेवडी. दही वडे आणि गुडीशेव रेवड्या खाऊन माझी भाजी रेडी झाली होती. तुम्ही बघशालच तिची क्वांटिटी किती. मी थोडीशी धरली होती, कोणाला भूक एवढी नव्हती. डबल भाजी होती, सकाळची शेपूची भाजी पण उरलेली होती. अशा प्रकारे माझं भाजी झालं. आम्ही खाऊन घेतला. रामफळ पण खाल्लं. माझ्या आईने दिले होते मला रामफळ, 2 पिकले होते, ते पण खाल्ले. त्यामुळे भूकमोड झाली होती. आता करत आहोत आम्ही पोळ्या. तर पोळ्यांची सुरुवात मी दाखवते तुम्हाला. पहिलीच पोळी झाली. माझ्या मोठ्या मुलीला भूक लागली होती, त्यामुळे तिने पटकन जेवण करायला घेतलं. अशा प्रकारे ती पोळी लाटून मी शेगडीवर भाजते.
छान पोळ्या भाजतात शेगडीवरती. मस्त शेगडीला ताव आलेला होता. तुम्ही बघू शकता शेगडीवरती पोळ्या किती छान होतात, की त्या फुगतात. म्हणजे तुम्ही ओलातीन बघत असाल तर ती माझी लहानी मुलगी जिला चटका बसला ती बुजत होती. मी तिला गागत होती पण ती ऐकत नव्हती. ती म्हणत होती का मी भाजते. अशा प्रकारे तिचं भाजायचं काम चालू होतं. मी मधून मधून तिला सपोर्ट करत होते पण ती ऐकत नव्हती. एकामागे एक मी पटपट पोळ्या करून घेते. नंतरून आम्ही जेवणार होतो. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी भाजी पोळी किंवा माझं काही चुकलं असेल तर मला प्लीज प्लीज समजून सांगा, मला सपोर्ट करा. डिझाईन आली आहे तव्याची, त्याला वेगळं काही नाही आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. मस्त असं तव्याची डिझाईन येत होती पोळ्यांना. हे बघा, पोळ्या छान होतात. ही आमच्या सासूबाईंसाठी ताट रेडी. नेहमीप्रमाणे पहिलं ताट त्यांना. तर कसं वाटतंय घरगुती थाली आणि आपलं वांग. तर चला तर मित्रांनो, बाय, गुड नाईट. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच लाईक करा, शेअर करा.